उडी ग. अच्छा संपला. व्हेरी गुड. चाली दे दे इधर. व्हेरी गुड. मस्त. हा नाव कळलेलं आहे सगळ्यांना. ओके आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. हा हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे फुगे आहेत. ओके काय करायचंय तुम्ही पिवळ्या रंगाचे फुगे आहेत त्या फुग्यांच्या मागे सगळ्या 8 ताई असं रांगेत उभं राहायचं. ओके मग मी म्हणेन हिरवा म्हटलं तर हिरव्या रंगाच्या फुग्याच्या उडी मारायची, निळा म्हटलं तर निळ्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायची. बरं हा काय या खेळातून जी ताई चुकीची उडी मारेल किंवा जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला तर मग मी सगळ्या ताईंना विनंती करतो की पिवळ्या रंगाच्या फुगे जे ते व्यवस्थित छान एका रांगेत उभे राहा. या बरं. हिरवा, पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, निळा. या ताई तुम्ही बाद झालेले आहेत. पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, हिरवा. शाबाश. ये ताई तू बाद झालेली आहेस. आणि आता बघूया कोण आहे ती एक ताई जी बाद होणार आहे. ओके आणि त्यासाठी तुमचा रंग आहे ओके पिवळा, हिरवा, पिवळा, निळा, निळा. नाही तर ओके रेडी. पिवळा, हिरवा, पिवळा, निळा. ये ठपाक, ये ठपाक. हा पिवळा, हिरवा, हिरवा, पिवळा, हिरवा. तिला पण पारशील तू. ओके हिरवा, या बाद झालेली आहे. किती वर्ष झालीत लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष झाली आहे. कसे आहेत भाऊजी दिसायला वगैरे? एकदम छान. एकदम हँडसम. ओहो एकदम हँडसम. काय नाव आहे भाऊजींचं? अजय आहे. अच्छा एखादा उखाणा येतो? येस. येस ओके म्हणून दाखव बरं एक पटकन उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. अजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. क्या बात आहे. बरं काय सांगशील माहेर बद्दल? काय सांगशील? काय सांगू असं वाटतं तुला माहेर बद्दल? मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर मी घरात मोठी मुलगी आहे त्यामुळे सगळं लग्नाचं वगैरे वातावरण होतं आणि माझ्या 2 बहिणी आहेत अजून मागे आणि त्यासुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा अशा मोठ्या दिसायच्या त्यामुळे सगळं चाललं होतं की मी आता ती लग्नाला आल्या तिचं लग्न उरकलंच पाहिजे आणि मला पुढे खूप शिकायचं होतं त्यामुळे मी म्हणजे ग्रॅज्युएशन जसं झालं तसं मग एक दिवशी रिझल्ट वगैरे लागला आणि मी टेरेसवर गेले आणि रडत बसले की मला शिकायचं आहे आणि आता माझं लग्न करणार आणि कसं होणार. मग वडील आले वरती आणि बघितलं की मी खूप रडती आहे. मग त्यांनी मला समजवलं म्हटलं की हे बघ ताई मी तुझ्या पाठीशी उभं आहे तू बिलकुल घाबरू नकोस आणि म्हणजे लग्न तुझं नाही करणार. सगळे बोलत होते गावचे वगैरे नातेवाईक वगैरे पण त्यांनी खूप सपोर्ट केला मला म्हणून मी शिकू शकले. आत्ता माझं BA झालं, LLB झालं, MSW झालं, DTA झालं आणि त्याच्यानंतर 29व्या वर्षी पप्पांनी माझं लग्न लावून दिलं.